गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षीणां च दारदा गंधर्वाणां चित्ररथा सिद्धानां कपिलो मुनि उच्चैः अश्वानां विद्धि मां मृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानाम् अहं वज्रं धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजश्निश्चास्मि कंदर्पः सर्पाणास्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नारायणः वरुणो यादसामहं पितॄणार्मयर्मा चास्मि यमः संयमताम् अहम्। आता हे 26, 27, 28 ते 29 हे तिन्ही श्लोक त्यांनी एकत्र घेतले म्हणून मी ते एकत्र वाचले. सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे असं म्हणतात. देवर्षींमध्ये नारद मी आहे. गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व मी आहे. सिद्धांमध्ये कपिल महामुनी मी आहे. बघा, सर्व घोड्यांमध्ये व सर्व गजांमध्ये अमृताकरता मंथन केलेला क्षीर समुद्रातून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा घोडा व ऐरावत गज मी आहे. मनुष्यांमध्ये राजा माझी विभूती आहे. आयुधांमध्ये वज्र मी आहे. गायींमध्ये कामधेनू मी आहे. संतती उत्पन्न करणाऱ्यांमध्ये मदन मी आहे. सर्पांमध्ये वासुकी मी आहे. नागांमध्ये अनंत मी आहे व जळात राहणाऱ्यांमध्ये वरुण मी आहे. पितृगणांमध्ये अर्यमा माझी विभूती आहे आणि शासन करणाऱ्यांमध्ये यम मी आहे असं त्यांनी विभूती सांगितलेले आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, कल्पद्रुम हन पारिजात गुणे चंदनही वाण विख्यात तरी यया वृक्षजाता आत अश्वत्थ तोमी. गुणाने कल्पवृक्ष, पारिजात, चंदन हे वृक्ष श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत. तरी पण या सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे असं म्हटलेलं आहे. पिंपळ ना अश्वत्थ म्हणजे. तर आता याची संकल्पना अश्वत्थ वृक्षाची मलाही काय अजून म्हणजे एकतर त्याचा अश्वत्थ वृक्षाचा पसारा आहे की नाही, हा एक महत्वाचा माझ्या दृष्टीने मला वाटला. दुसरं म्हणजे अश्वत्थ वृक्षाची जी सळसळ आहे ना, ती सळसळ कुठल्याही वृक्षांच्या पानांमधनं सहसा आढळत नाही. पिंपळाच्या पानांमधनं जेव्हा वारा वाहतो तेव्हा ती जी सळसळ आहे, बघा तुम्हाला काय पाहते, ती सळसळ जी आहे ना, ती सळसळ तुम्ही अगदी वडाच्या पानांच्या तिथे गेला आणि मोठ्या नारळाच्या झाडांच्याही मधनं गेला तरी ती सळसळ जी आहे ती सळसळ फक्त अश्वत्थ वृक्षाच्या पानाला. दुसरं, अश्वत्थ वृक्षाच्या पानाचा आकार हा सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण एक ईश्वरी हृदयाच्या जाणीवाचा आकार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आपण स्वतः सर्व मिळून सर्वं खलुविदं ब्रह्म ही जी ईश्वरी संकल्पना मूलतः आहे ती मूलतः अश्वत्थ वृक्षामध्ये पाहायला मिळते असं मला वाटतं. आपल्या सर्वांना फक्त आपलं अंतरंग चतुष्टय म्हणजे प्रत्येक पान आहे असं जर समजलो आपण
तर या सर्वांचं हृदय जे आहे ते हृदयाची प्रतिकृती म्हणजे अश्वत्थ वृक्ष आहे. आणि त्या हृदयाच्या जाणीवेमध्ये मी कायम वास्तव्य करत असतो असं तू समज. म्हणून मी विभूती आहे अश्वत्थ वृक्षाची. कारण हे कसंही माहितीये का, ही ईश्वराच्या जाणीवेतनच का असं झालेलं आहे. या झाडाचा पानाचा आकार तसा का आहे बरोबर. आता याच्यामध्ये जेव्हा सर्व गोष्टी नष्टप्राय होतात म्हणजे त्याचा जेव्हा एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे अश्वत्थाचं पान तुम्ही जर पुस्तकामध्ये ठेवलं तर त्याची जाळी तयार आहे की नाही. म्हणजे हा जो सगळा सांगाडा तयार होतो आहे या सांगाड्याची जाणीव पण त्या अश्वत्थ वृक्षाच्या पानामध्ये आहे. बाकीच्या पानांमधनं ते कधी पुस्तकं ठेवले. मी ठेवलंय इथं ते पान. आमची मुलगी जी आहे ना, मुलगी म्हणजे आमची हे तिच्या शाळेत मी सोडायला जायचो. आता हे या पानाला 4 वर्ष झालेली आहेत. अश्वत्थाचं पान आहे. हे शाळेमध्ये तिच्या पिंपळाचं झाड होतं तर आम्ही गोळा केलं ते पान. हे पान खूप छान एकदम तजेलदार होतं त्यावेळेला. आता ते हळूहळू हे झालेलं आहे. त्याला जाळी पडेल म्हणून मी ते इथं ठेवलंय. म्हटलं बघू 600व पान येईपर्यंत निम्मी ज्ञानेश्वरी होते आपली नाही का. तिथे थोडे ठेवून दिलेले. तर सांगण्याचा हेतू काय की एक ही भावना आहे शेवटी. बघा आपण प्रत्येकाच्या हृदयाच्या जाणीवेत जेव्हा शिरत जातो तेव्हा ते हृदय जे आहे त्याचा एक काय म्हणतात प्राकृतिक आकार हा अश्वत्थाच्या पानासारखा असतो बरोबर आहे. आणि त्याची जी खालची जी शेपूट आलेली आहे बरोबर आहे की नाही, ही शेपूट खरं तर ते उलट असतं आहे की नाही. शेपूट वरती असते म्हणजे वर्ण खालती सर्व प्रकारच्या जाणीवा येतात. या हृदयाच्या म्हणजे अंतरंग चतुष्टयाच्या जाणीवा आहेत, जीवात्म्याच्या जाणीवा आहेत आणि त्यातनं सर्व वृक्ष तयार होतो. आणि त्याच्यामध्येही मी उलटा वृक्ष आहे असंही ते म्हटलेलं आहे. ऊर्ध्वमूलम शाखा आहे की नाही. ही भूमिका पण लक्षात घेतली आपण. त्या दोन्ही याच्यातनं अश्वत्थ हा कशा प्रकारे म्हणजे अश्वत्थाकडे बघायचं असेल तर आपण या भूमिकेतनं बघायला काही हरकत नाहीये आहे की नाही. आणि संपूर्ण लोक म्हणजे हा इथे एक प्रकारचा अश्वत्थ वृक्षच तयार झाला आहे. त्याच्यामुळे इथं जी जाणीव तयार होते आहे ती ईश्वराचीच जाणीव तयार होते ना आपल्याला. मग ही त्याची विभूती नाही का बरोबर आहे की. म्हणून ही त्या विभूतीची जाणीव आपण समजायला हरकत नाही. देव ऋषी कुठे गेलं. देव ऋषी आत पांडवा नारद तुम्ही जाणावा चित्ररथ मी गंधर्वा सकळी का माझी. अर्जुना देवर्षींमध्ये नारद ऋषी मी आहे असे जाण. सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व हा मी होय. आता चित्ररथाबद्दल मला काय फारशी माहिती नाही. चित्ररथ कोणाला माहिती चित्ररथ गंधर्व काय आहे तो पण आपण सोडून देऊ. तो गंधर्व मलाही माहिती नाही. पण देवर्षी मध्ये नारद ऋषी मी आहे असे जाण. कारण नारद ऋषी हे ईश्वराची विभूती आहे. हे पहिल्यापासूनच आहे आणि ते ऋषी आहेत. म्हणजेच काय झालं आहे की जेव्हा प्रथम मी ब्रह्मा आहे आणि सर्व खलु इदं ब्रह्म ही जाणीव जेव्हा तयार झाली तेव्हा ब्रह्मदेव हे ईश्वराच्या नाभिस्थानातून बाहेर आले. कारण नाभी ही हा त्यांचा प्रसवाची जननी बरोबर आहे की नाही. कारण ब्रह्मांडात प्रसव करायचा आहे लक्षात घ्या. एरवीला कसं आहे नाभीपासून पोटात आतमध्ये बाळ निर्माण होते पण इथं उलट झालेले बघा. गणित कशी आहेत हे सुद्धा समजण्यासारखे. चित्र असतीलही म्हणून चित्र त्याच्यातच मला असं वाटलं की हे त्यांनी चित्र रथ गंधर्व म्हटलंय ना ती हे चित्रमय स्वरूपामध्ये म्हणजे आकृतीबंद स्वरूपात
प्रकाश पुरीत जाणीवेमध्ये आल्याशिवाय आपल्याला या प्रतिकृती करणारच नाहीत कधी. म्हणून हा जो ब्रह्मदेव बाहेर आला तेव्हा त्याला काहीच कळलं, त्यालाही तो स्वतः या जाणीवेत होता, सहस्रदलावरच बसलेला होता ना ब्रह्मदेव, आणि त्याच्या उलट सहस्रदलावरती बसलेला होता. आपल्या तरी वरती आहे, आपण खालती आहोत, बरोबर. त्याची उलट गणित होतं, कारण तो आतून बाहेर आलेला आहे, अंतःकरण चतुष्टयातनं बाहेर आलेला आहे. त्यामुळे त्याला कळे ना, सर्व खलुइदं ब्रह्म त्याला दिसतच होतं. मग करायचं काय मी बाहेर येऊन. मग तेव्हा ईश्वराची जे देवर्षी नारद मुनी यांनी त्याला सांगितलं तू तप कर. ब्रह्मदेवाला सांगितलं तप कर म्हणून. मग तप करायला काय केलं, तप करायला परत ते नाभीपासून ब्रह्मरंध्रात सुरू झालं त्यांचं. मग ते परत नाभिस्थानी गेले. लक्षात घ्या. आणि ती जी सोहम साधना केली त्या सोहम साधनेमधनं ते जेव्हा आज्ञाचक्रापाशी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हे प्रकृतीचं कार्य असं मला करायचंय बाहेर जाऊन. आणि मग बाहेर येत असताना विष्णूच्याही जाणीवा, म्हणजे वर जाता आज्ञाचक्रापाशी जाताना विष्णूही कळलेले होते, विष्णूचे स्वरूप कळलंय, शंकराचंही स्वरूप कळलेलं आहे. आणि अशा प्रकारे मग ब्रह्मा विष्णू महेश सत्व रज तमाच्या जाणीवेतून बाहेर तप केल्यानंतर. मला सांगा की याच्यामध्ये नारद मुनींनी म्हणजे नारद ऋषींनी जर सांगितलं नसतं ब्रह्मदेवाला तू तप कर तर ब्रह्मांड निर्माणच झालं नसतं. मग ही संकल्पना नारद मुनीच्या डोक्यात यायला कोण कारणीभूत असणार आहे, स्वयं परब्रह्मच कारणीभूत आहे ना. म्हणून नारद ऋषी हे विभूती झाले. प्रत्येक विभूती खूप सुंदर आहेत. अशा प्रकारे आपण विचार केला की तुम्हाला ते लक्षात येईल पटपट. यया अशेषाही सिद्धा काय तयार नव्हतं, नारद ऋषी तरी ईश्वराची जाणीव आहे ना, तेच सांगतोय तुम्हाला. म्हणूनच ते नारद ऋषी म्हटलेलं आहे. कारण ऋषी तत्व गुरु तत्व हे स्वतः परब्रह्म आहे. गुरु साक्षात परब्रह्म हे का म्हटलं जातं. इथं तुम्हाला हा सर्व शोध लागेल. परब्रह्मच गुरु आहे. जर परब्रह्म जर गुरु आहे तर गुरुला कळायला नको का की या शिष्याला नेमकं मला काय सांगायला पाहिजे. मग काय गुरु काय सांगतो शिष्याला, तप कर. कोणाचा ब्रह्मदेवाचा मुलगा होता कोण नाही. नारदाला ब्रह्मदेवाचा मुलगा माझ्या ते ऐकला नाही. नाही ब्रह्मदेवाचा मुलगा नारद मुनी कधीच नाही म्हटलेलं. नारद मुनींची ही स्वयंभू गुरुतत्वाची जाणीव आहे. माझ्या जे काय म्हणत आहे ते. आणि ब्रह्मदेवाच्या पासून जी मनु ही त्यांची मुलं वगैरे असं म्हटलेलं आहे. सप्तर्षी मनु तो सर्व भाग आपण पाहिलाय ऑलरेडी, बरोबर आहे की नाही. म्हणून या मनुला सुद्धा त्यांनी माझे हे समज असं म्हटलेलं नाहीये, विभूती म्हटलेलं नाहीये. मनुला सुद्धा त्याची कारण ती लक्षात. म्हणून या अशेषाही सिद्धा कुठपर्यंत आलो होतो. यया अशेषाही सिद्धा माझी कपिलाचार्य मी प्रबुद्धा तुरुंग जाता प्रसिद्धा आत उच्चै श्रवामी. या सर्व सिद्धांमध्ये सुज्ञ अर्जुना कपिलाचार्य मी आहे. अमृतासाठी देवांनी केलेल्या क्षीरसागराच्या मंथनातून निघालेले उच्चैश्रवा व ऐरावत अनुक्रमे हे दोन अश्वांच्या प्रसिद्ध असलेल्या जातींमध्ये व राज्यभूषण जे गज त्यामध्ये माझ्या विभूती आहे. उच्चैश्रवा व अश्वांच्या ऐरावत. आता कसं आहे हे तुम्ही जेवढं जाल ते म्हणजे मला त्याच्या कथाही माहित नाही. ऐरावत इंद्राचं वाहन म्हणतात, उच्चैश्रवा हे याला खूप पुराणामध्ये जाऊन ते आपल्याला तो इतिहास सगळं बघावा लागेल. परंतु तुर्तास आपल्याला जेवढं कळलंय त्यात अजून गोंधळ होऊ नये म्हणून आपण याला थोडस बाजूला ठेवू आणि पुढे जाऊया.
राज्यभूषणा गजात अर्जुना मी गा ऐरावत पयोराशी सुरमतीत वियाला तो मी. 237 238 दोन्ही एकत्रच घेतलंय. बरोबर. ज्याची सर्व लोक प्रजाजन होऊन सेवा करतात तो राजा. बर का. जया नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. म्हणून याची सर्व लोक प्रजाजन होऊन सेवा करतात तो राजा. सर्व मनुष्यांमध्ये माझी विभूती होय. ज्याची सर्व लोक प्रजाजन होऊन सेवा करतात तो राजा असं म्हटलेलं आहे. राजाचा जो प्राथमिक आविष्कार जो आहे प्रकट आविष्कार तो काय असला पाहिजे की प्रजाजनांनी आपणहून त्याची सेवा केली पाहिजे. अशी जी व्यक्ती असेल ती माझी विभूती आहे. थोडक्यात आपण समजून घ्यायचा विषय तो आहे. म्हणून रामाला सर्व प्रजाजन त्याचे पूजन करत होते. म्हणून राम हा राजा होता. कृष्णाचंही तेच झालं. त्यानंतर जनक राजा सुद्धा त्याच उदाहरण आहे. बरोबर. शिवाजी महाराजांचंही राजा का म्हटलं जातं. हे सर्व लोक त्यांना त्याप्रमाणे त्याची पूजा करत होते शिवाजी महाराजांची. म्हणून त्यांची सेवा करण्याची आपणहून असणारी बुद्धी ज्या लोकांमध्ये तयार होते त्या समूहाचा जो अधिपती असतो तो राजा असतो आणि त्याला माझी विभूती तू असं जाण लक्षात. त्यामुळे इव्हन म्हणजे आता हे अजून वेगळ्या भूमिकेत आपण जेव्हा पाहतो हे आता जे हे सर्व संत सत्पुरुष जे म्हणतो आपण गोंदवलेकर महाराज रामदास स्वामी आहेत शिर्डीचे साईबाबा आहेत या सर्व लोकांवरती एक प्रकारे आपला भक्तिभाव असतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्या हृदयामध्ये त्यांची आपणहून सेवा करण्याची बुद्धी तयार होती. खरं तर काही ते काय आपल्याला दिसलेत का कधी नाही दिसले. त्यांनी आपल्याला येऊन काही कधी आशीर्वाद दिलेत का नाही दिलेले आहे. पण तरी सुद्धा आपल्याला त्यांच्याबद्दल एवढी प्रीती का वाटते. म्हणून अशा व्यक्ती ज्या असतात त्या ईश्वराच्या विभूती असतात. तुम्ही त्यांना राजा म्हणा संत म्हणा काहीही म्हणा जे सर्व लोकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ होतात ती लोक राजा असतात. राजपद जे आहे हे लोकांच्या मानसिकतेवर आरूढ होण्यावरती आहे. लोकांना मुद्दामून बॉर्डर्स आपल्या वाढवून याला मार त्याला मार यांनी काही राजपद मिळतं असं काही नाहीये. म्हणून या समूहाच्या जाणीवा आहेत त्याला समजून घेणं गरजेचं आहे. एनिवे आगवे या हाती येरा आत वज्र तेमी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्ण कर शतमखोत्तीर्ण करा आरूढोनी असे. संपूर्ण हत्यारांमध्ये जे 100 यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या हातात असते ते वज्र मी आहे. हत्यारांमध्ये वज्र हे त्यांनी त्याची विभूती म्हटलेलं आहे. बरोबर. इथे एक थोडं आश्चर्य वाटेल आपल्याला की सुदर्शन चक्राला त्यांनी हे म्हटलेलं नाहीये वज्रला म्हणलेलं आहे. याचं कारण काय. मी त्याचा शोध जो घेतला असा घेतला की सुदर्शन चक्र ही स्वयंभू त्याची सर्वातीत अशा त्या विश्वातीताचीच स्वयंभू शक्ती आहे. त्यामुळे ती विभूती होऊ शकत नाही. पण ती शक्ती त्यांनी जिथं पाठवलेली आहे ते वज्र ही त्याची विभूती आहे. लक्षात आलं का. ही भूमिका जर आपण लक्षात घेतली कारण विभूती काय आहे देव भक्त असे द्वैत आहे. म्हणजे भक्तामध्ये पण मी आहेच भक्ताच्या हृदयात मी राहतो आहे असंच म्हणतात ना. म्हणजे भक्त काय झाला विभूती झाला पण भक्त मी झालो का. म्हणजे भक्त स्वतः मी नाहीये कुठेतरी वेगळं आहे. म्हणून देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता.
म्हणून त्याच्यातलं अद्वयत्व द्वैत ठेवून अद्वयत्व साधलं पाहिजे, ही प्रार्थना असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणून सुदर्शन चक्र हे स्वयंभू कृष्णाचं किंवा विष्णूचं किंवा त्या परमात्म्याचं स्वयंभू शस्त्र म्हणून असणारी शक्ती स्वरूप आहे. ईश्वराची शक्ती आणि ईश्वर दोन वेगळे करता येतील का? नाही करता येणार, ते वेगळे होत नाहीत कधी. म्हणून परा आणि पुरुषोत्तम एकच असतात. फक्त ती परा वेगळी झाली, अपरा झाली की विश्वात्मा वेगळा होतो. प्रकृती आणि पुरुष ही गणित पुढे सुरू होतात. बरोबर आहे की नाही? बरोबर ना? अशी गणित त्याच्या पुढची आहेत. म्हणून इथं वज्र हा माझी विभूती आहे असं त्यांनी, इंद्र म्हटलेलं नाही, वज्र त्याचं जे अस्त्र आहे ती माझी विभूती आहे असं त्यांनी म्हटलंय. लक्षात धेनूंमध्ये नाही, अजून गाय नाही, संपूर्ण 100 यज्ञ ते झालं पाहिजे. धेनूंमध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वक्सेनू जन्म वितया आत मदनू तो मी जाणे. गायींमध्ये कामधेनू तो मी होय असे भगवान म्हणतात. व जन्म देणाऱ्यांमध्ये मदन हा माझे स्वरूप होय असे जाणे. आता बघा मदनाला किती विचित्र रीतीने कृष्णाने फिरवलेलं आहे. इथं अगोदर काय सांगितलं? मदनाला मारणारा जो रुद्र आहे तो मी आहे असं म्हटलंय. बघा म्हणजे कुठल्या जाणीवेमध्ये मदनाला मारणं गरजेचं आहे हे पण त्याला परफेक्ट माहिती होतं. बरोबर. आणि कुठल्या जाणीवेमध्ये ते काय म्हणतात? जन्म देणाऱ्यांमध्ये. म्हणून निर्मितीच्या कार्यामध्ये मदनाचं जे अस्तित्व आहे ते स्वरूप मी आहे असं त्यांना म्हणायचं. कारण निर्मिती आली ना त्याच्यामध्ये. आणि अगोदरच्या याच्यामध्ये मदन जो भयंकर वाढलेला आहे की ज्याने या संपूर्ण ब्रह्मांडाला या जीव जंतूंना जर विचित्रच मोहिमेमध्ये नेऊन टाकलं तर त्या विश्वा निर्मितीला काही अर्थ जाणार नाही. म्हणून त्याला मारण्याचं कार्य जो करतो तो रुद्र, तो वेगळा. म्हणजे मदनाला मारायचंही आहे आणि मदनाला निर्मितीच्या कार्यामध्ये पण वापरायचं आहे. अशा प्रकारे म्हणून तिथं रुद्र ही माझी विभूती आहे आणि इथं मदन ही माझी विभूती. म्हणून मदनाला जाळलं तरी तो एवढूसा शिल्लक राहिला मदन. त्याचा केवढा धुमाकूळ आहे हे पण आपण बघतोच आहे की नाही. त्यामुळे ती विभूती त्यांनी त्या स्वरूपामध्ये ती विभूती आहे असं पण म्हटलेलं आहे. लक्षात सर्पकुळा आता अधिष्ठाता वासुकी मी कुंती सुता नागा माझी समजता अनंत तोपी. अर्जुना संपूर्ण सर्पकुळांमध्ये त्या कुळाचा अधिपती जो वासुकी तो मी आहे. आता हे कसं आहे? पृथ्वी जे पाताळ लोकांमधल्या जाणीवांना धरून केलेले त्यांनी त्याच्यामध्ये सर्पांमधला वासुकी जो त्यांचा अधिपती आहे म्हणजे तो राजा झाला. का राजा झाला? कारण सर्व सर्प मंडळी त्याच्यावरती प्रेम करणारी आहे म्हणून तो त्यांचा राजा झाला. आणि तो वासुकी राजा असल्यामुळे तो माझा हे झाला, हे म्हणजे माझी विभूती झाला हे करू शकतं. बरोबर. तो मी आहे व सर्व नागांमध्ये अनंत मी आहे. आता नाग आणि सर्प हे परत दोन त्यांनी विभागणी इथं केलेली आहे. हे नाग वेगळा आणि सर्प वेगळा. म्हणून सर्प कुळी ही वेगळी आहे आणि नागाची कुळी ही कुठेतरी वेगळी आहे असं याच्यात दिसत आहे. त्याचा एवढा माझा काही प्राणीशास्त्राचा अभ्यास नाहीये, परंतु नागांमध्ये अनंत मी आहे असं म्हटलंय. म्हणून अनंत नावाचा नाग मला वाटतं त्याच्या डोक्यावर मणी वगैरे असेल असं काहीतरी असेल तो असं मला वाटतं. तर तो जो नाग आहे तो नाग हे माझं स्वरूप आहे. कारण त्या नागामध्ये माझ्या ज्ञानाच्या जाणीवा प्रकाशयुक्त स्थितीमध्ये स्थिर आहे. अशा प्रकारचं हे त्यांनी म्हटलंय. आता या इथं आपण थांबूया
फक्त एक वाचतो 243. अगा यादसा आत जो पश्चिम प्रमदेचा कांतो तो वरुण मी हे अनंत सांगत असे. अर्जुना, जलात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये पश्चिम दिशा रूपी स्त्रियेचा पती जो वरुण तो मी आहे असे श्रीकृष्ण सांगू लागले असं म्हटलेलं आहे. तर याचा अभ्यास जो आहे आपण पुढच्या सोमवारी करूया.